नमस्कार मंडळी, चला तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने एक नूडल्सची रेसिपी बघणार आहे आणि एकदम थोडक्यात सांगितलेली आहे। चला तर इथं सुरुवातीला मी हक्का नूडल्स घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून उकळून घेतलेले आहेत। आता इथं आपण एक गाजर छोटं घेतलेलं आहे, एक शिमला मिर्च घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, थोडीशी कोबी चिरून घेतलेली आणि स्प्रिंग ऑनियन म्हणजे कांदा पात घेतलेली, तीही आपण चिरून घेतलेली। नूडल्स करत असताना थोड्याशा भाज्या याच्यामध्ये जास्त वापरायच्यात म्हणजे नूडल्स चवीला खूप अप्रतिम असे लागतात। आता ही इथं एक मोठी कढई घेतलेली, त्यामध्ये 1.5 पळी मी तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण ह्या भाज्या आता घालून घ्यायच्यात। सुरुवातीला कांदा आणि शिमला मिरची घालायची, गाजर घालायचं आणि त्यानंतर कोबी घालायची आहे, कारण की कोबी पटकन शिजली जाते, वाफरली जाते। ते सुरुवातीला मी कांदा मिरची टाकलेली आहे, शिमला मिर्च गाजर टाकलेलं आहे, त्यानंतर त्यावरती कोबी टाकायची आहे आणि मग स्प्रिंग ऑनियन थोडेसे टाकायचे, थोडेसे आपण नंतर टाकण्यासाठी ठेवणार आहे। आता हे चांगलं फास्ट गॅसवरती हलवून घ्यायचं आहे, सतत हलवत ही भाजी फक्त वाफलवून घ्यायची, मीडियम गॅसपेक्षा थोडासा जास्त ठेवायचा आणि हे चांगलं हलवून घ्यायचे। आता हे स्प्रिंग ऑनियन आहे ते मी याच्यामध्ये घालून घेते आणि तेही चांगलं वाफलवून घेते। छान वाफरलं की मग आपण त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य ते टाकून घेणार आहे। इथे थोडंसं तेल कमी वाटतंय म्हणून मी आणखीन 1 पळीभर तेल याच्यामध्ये घालून घेतली, कारण की ही छोटी पळी आहे, तुमची पळी कशी असेल त्या अंदाजे घालायचं आहे। आता इथं आपण भाज्या आहेत त्या चांगल्या वाफरलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपण जे नूडल्स शिजवून घेतले होते ते आता याच्यामध्ये आपण घालून घेणार आहे। इथं बघू शकता भाज्या वाफरलेल्या लगेच समजतात की त्याचा जो कलर असतो तो थोडासा चेंज होतो। आता इथं आपण हे नूडल्स घालून घेऊया। नूडल्स घालताना थोडेसे हलके करून घालून घ्यायचे आहेत। बघा आता ह्याच्यामध्ये नूडल्स घालून घेतलेले आहेत आणि तेही आपण थोडंसं मिक्स करून घेऊया तेलामध्ये। सगळ्या नूडल्सला तेल लावून, नूडल्स तुम्ही ज्यावेळेस वाफलवून घ्याल त्यानंतर त्यावरती तेल अजिबात घालू नका, म्हणजे काय होतं की मसाला वगैरे आपण जे नूडल्सला टाकतो तो मग त्यानंतर चिपकत नाही किंवा व्यवस्थित लागत। आता इथं हक्का नूडल्सचं 1 पॅकेट मी मसाल्याचं यावरती घालून घेतलेले, त्यानंतर 1.5 चमचा आहे ते डार्क सोया सॉस घालून घेतलेला आहे, त्यानंतर 1 चमचा ग्रीन चिली सॉस टाकायचा आहे आणि अर्धा चमचा आहे तो रेड चिली सॉस याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आता जे शिजतानाचं पाणी काढलं होतं मी 1 छोटा पेला भरून ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। पाणी घालताना थोडं थोडं घालायचं आहे, जसं लागल तसं, आणि गॅस थोडासा आपण इथं मीडियमवरती ठेवणार आहे आणि पटापट हलवून घ्यायचं, नाहीतर खाली नूडल्स लागले जातात। पाणी घातलं की तुम्ही ह्या पाण्यामध्येच थोडीशी पिठी साखर मिक्स करून घातली तरीही चालू शकतं किंवा मग नंतर शेवटी थोडीशी वरनं भुरभरली तरीही चालू शकतं। बघा आता नूडल्स चांगले मिक्स झालेले आहेत। यावरती आता मी जे स्प्रिंग ऑनियन थोडेसे ठेवले होते ते घालून घेते, कांद्याची पात घालून घेतलेली आहे आणि आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। नूडल्स आहेत ते चांगले मसाल्यामध्ये मिक्स झालेले, तिथं तुम्ही कलर बघू शकता, अप्रतिम असे दिसतात आणि चवीला म्हणाल तर खूपच छान होते। आता याच्यावरती आपण काय करूया, थोडीशी आहे ती पिठी साखर मी वरनं भुरभुरणार आहे, तुम्ही पाण्यामध्ये जेव्हा पाणी घालता तेव्हा टाकली तरीही चालू शकतं। बघा आता काय मस्त असे नूडल्स दिसत आहेत का नाही, आणि खायला अप्रतिम असतात, जसे तुम्ही बाहेर खाता सेम तसेच बनले जातात। तर अशा पद्धतीनं नक्की बनवून बघा। आता हे खाली थोडंसं जर लागत असेल तर त्यामध्ये जे आपण पाणी काढून ठेवतो कपामध्ये ते मधून मधून ॲड केलं तरीही चालतं। मला 1 छोटा पेला भरून याच्यामध्ये पाणी लागलेलं आहे। चला तर आता आपले नूडल्स आहेत ते तयार झालेले आहेत। अप्रतिम अशी रेसिपी आहे, नक्की एकदा करून बघा। चला तर बघा काय मस्त असे दिसतात, सर्व करताना एकदम गरमागरम असे सर्व करायचे आहेत। वरून वाटलं तर याच्यावरती ग्रीन चिली किंवा रेड चिली सॉस टाकून तुम्ही खाऊ शकता। बघा काय अप्रतिम रेसिपी झालेली, झटपट तयार होते। नक्की तुम्ही अशा पद्धतीचे नूडल्स मुलांना करून देऊ शकता। ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।